भाग 5. हॉस्पिटलच्या दिशेने आर्यनची कार भरधाव वेगाने धावत होती. त्याच्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता, समर्थ. नाही, त्याला काही होऊ नये. त्याच्या शेजारी बसलेली अन्वी ही पूर्णपणे घाबरली होती. तिच्या हातात अजूनही समर्थने दिलेल्या लॉकरची चावी होती. निरीक्षक देशमुखांची गाडी त्यांच्या मागे होती. 10 मिनिटात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण समोरचं दृश्य पाहून सगळे हादरले. संपूर्ण हॉस्पिटलच्या एका विंगमधून धूर निघत होता. फायर ब्रिगेडच्या गाड्या उभ्या होत्या. पोलीस संपूर्ण परिसर रिकामा करत होते. आर्यन गाडीतून उतरला आणि वेड्यासारखा धावत आत जाऊ लागला. समर्थ एका पोलिसाने त्याला अडवलं. सर, आत जाणं धोकादायक आहे. माझा मित्र आत आहे. स्फोटामुळे मजल्याचा काही भाग कोसळला आहे. आर्यनने त्याचा हात झटकला आणि आत धाव घेतली. कॉरिडॉरमध्ये धूर भरला होता. भिंतीवर काचेचे तुकडे विखुरलेले होते. ऑक्सिजन सिलेंडर बाजूला पडले होते. नर्सेस जखमी रुग्णांना बाहेर काढत होत्या. आर्यन थेट समर्थच्या रूमकडे धावला. रूम क्रमांक 307. दार पूर्णपणे तुटलेलं होतं. आत सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. पलंग जळाला होता. भिंतीवर काळे डाग पडले होते, पण समर्थ तिथे नव्हता. आर्यनचा श्वास अडकला. समर्थ! तेवढ्यात एका नर्सने आर्यनला हाक मारली. सर, ज्या रुग्णाला तुम्ही शोधत आहात त्याला स्फोटाच्या 5 मिनिट आधी दुसऱ्या रूममध्ये हलवलं होतं. आर्यनने सुटकेचा निश्वास सोडला. जो जिवंत आहे तो जिवंत आहे. हो, पण त्याची प्रकृती गंभीर आहे. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. देवाचे लाख लाख आभार. समर्थला ICUमध्ये हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, त्याला जास्त वेळ बोलू देऊ नका. आर्यन आत गेला. समर्थने हळूच डोळे उघडले. आर्यन, मी आलोय. समर्थने त्याचा हात पकडला. विक्रम फक्त बाहुली आहे. आर्यन चकित झाला. म्हणजे त्याच्या मागे आणखी मोठा माणूस आहे. कोण? समर्थ काही बोलणार इतक्यात त्याचा श्वास वेगाने वाढू लागला. मॉनिटरवरचे आकडे बदलू लागले. डॉक्टर धावत आत आले. सगळे बाहेर. आर्यन आणि अन्वी बाहेर आले. काचेच्या पलीकडून ते समर्थकडे पाहत उभे राहिले. काही वेळाने निरीक्षक देशमुख धावत आले. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. आर्यन, वाईट बातमी आहे. काय झालं? रेल्वे स्टेशनवरील CCTV फुटेज तपासलं. मग पेनड्राईव्ह चोरणारा माणूस विक्रमचा नव्हता. काय? देशमुख म्हणाले. तो तुझ्या काकांचा अंगरक्षक होता. आर्यन स्तब्ध झाला. काका? आता संशय अधिक गडद झाला होता. त्याच वेळी एका आलिशान बंगल्यात एक व्यक्ती मोठ्या स्क्रीनवर हॉस्पिटलचं थेट दृश्य पाहत होती. त्याचा चेहरा अजूनही अंधारात होता. त्याने शांतपणे सिगार विझवली आणि म्हणाला, आर्यन आता सत्याच्या अगदी जवळ आला आहे. त्याच्या बाजूला उभा असलेला विक्रम मान खाली घालून म्हणाला, सर, पुढचा आदेश. त्या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटलं. आता त्याला त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडूनच धोका मिळेल. विक्रमने मान डोळावली. तसं तुम्ही म्हणालात. दरवाजा बंद झाला. कॅमेरा हळूहळू त्या व्यक्तीच्या हाताकडे गेला.
त्याच्या हातात एक जुना कौटुंबिक फोटो होता. त्या फोटोत आर्यन लहानपणी हसत उभा होता आणि त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवणारा तोच अज्ञात माणूस दिसत होता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती, पण आर्यनच्या मनात हजारो प्रश्न गोंगावत होते. विक्रम फक्त बाहुली आहे, समर्थचे हे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. अन्वी त्याच्या शेजारी बसली होती. तिने हळूच त्याचा हात हातात घेतला. आर्यन, स्वतःला सावर. आर्यन खोल श्वास घेत म्हणाला, अन्वी, मला वाटत होतं की विक्रमला पकडलं की सगळं संपेल. आता समजतंय, आपण अजून खऱ्या शत्रूपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. समर्थला शुद्ध आली आहे. आर्यन आणि अन्वी धावत आत गेले. समर्थ खूप अशक्त दिसत होता. ऑक्सिजन मास्कमुळे त्याला नीट बोलताही येत नव्हतं. त्याने हाताने आर्यनला जवळ बोलावलं. आर्यन, हो, मी इथेच आहे. समर्थ कुजबुजला. तुझ्या बाबांच्या ऑफिसमधील जी फाईल चोरीला गेली, हो, ती फक्त जमिनीच्या व्यवहाराची नव्हती. आर्यन चकित झाला. मग त्या फाईलमध्ये अशा लोकांची नावं आहेत जे देशभर काळा पैसा फिरवतात. अन्वी अवाक झाली. म्हणजे हा फक्त कौटुंबिक वाद नाही? समर्थने मान हलवली. नाही, हा खूप मोठा गुन्हेगारी रॅकेट आहे. समर्थ काही बोलणार इतक्यात त्याच्या मॉनिटरवरचा बीप वेगाने वाजू लागला. डॉक्टरांनी पुन्हा सर्वांना बाहेर काढलं. आर्यनची चिंता वाढत होती. दुसरीकडे विक्रम आपल्या फार्म हाऊसमध्ये संतापाने इकडे तिकडे फिरत होता. त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर फक्त एकच नाव झळकत होतं. सर. विक्रमने लगेच फोन उचलला. सर, समोरून गंभीर आवाज आला. तुझ्याकडून सतत चुका होत आहेत. माफ करा. समर्थ अजून जिवंत का आहे? सर. पोलीस वेळेवर आले. क्षणभर शांतता पसरली. मग तो अज्ञात व्यक्ती म्हणाला, सर, समर्थ उद्याचा सूर्य पाहिला तर तू पाहणार नाहीस. फोन कट झाला. विक्रमच्या कपाळावर घाम आला. पहिल्यांदाच तो घाबरलेला दिसत होता. त्याच संध्याकाळी निरीक्षक देशमुखांनी आर्यनला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. टेबलावर काही जुने फोटो ठेवले होते. हे बघ. आर्यनने फोटो हातात घेतला. पहिल्या फोटोमध्ये त्याचे बाबा, समर्थचे वडील आणि आणखी 2 व्यक्ती होत्या. दुसऱ्या फोटोमध्ये त्याचे काका, विनायक आणि एक अनोळखी माणूस. आर्यनने विचारलं, हा कोण? देशमुख म्हणाले, याचं नाव आहे रणजित मल्होत्रा. तो कोण आहे? 10 वर्षापूर्वी तो देशातील सर्वात मोठा बिल्डर होता. मग एका रात्री तो अचानक गायब झाला. आर्यनच्या डोळ्यात कुतूहल दाटलं. मृत्यू देशमुखांनी मान हलवली. अधिकृत नोंदणीनुसार तो मेला. अन्वी लगेच म्हणाली, म्हणजे समर्थसारखंच? देशमुख गंभीरपणे म्हणाले, हो, आणि मला वाटतं तो अजूनही जिवंत आहे. इतक्यात ऑफिसमधल्या टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती विक्रम चव्हाण यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. विक्रमच्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे टाकल्याची बातमी सुरू झाली. आर्यन हसला. आता तो संपला. पण देशमुख शांत होते. नाही का?
कारण विक्रमकडे सगळी कागदपत्र नाहीत. मग ज्याच्याकडे खरी कागदपत्र आहेत तो अजूनही सावलीत लपला आहे. रात्री अन्वी घरी परतली. घराचं दार उघडताच तिला काहीतरी विचित्र जाणवलं. हॉलमधले दिवे चालू होते, पण घरात कोणीच नव्हतं. टेबलावर एक छोटासा गिफ्ट बॉक्स ठेवलेला होता. त्यावर तिचं नाव लिहिलेलं होतं, अन्वीसाठी. तिच्या मनात शंका आली. तिने लगेचच आर्यनला फोन केला. आर्यन, माझ्या घरी कुणीतरी आलं होतं. काय, इथे एक गिफ्ट बॉक्स आहे, त्याला हात लावू नकोस. पण उशीर झाला होता. अन्वीने आधीच बॉक्स उघडला होता. आत एक सुंदर चांदीचा लॉकेट होता आणि त्याखाली एक चिठ्ठी. आर्यनला वाचायचं असेल तर उद्या रात्री 11 वाजता जुन्या हवेलीत एकटी ये. अन्वीचा चेहरा फिक्कट पडला. त्याच क्षणी तिच्या मागे कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. टक टक टक. ती घाबरून मागे वळली. पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त खिडकीवर हळूच हलत होती आणि बाहेर अंधारात उभा असलेला एक काळा मुखवटाधारी माणूस तिच्याकडे पाहून हसत होता. रात्रीचे 10:15 झाली होती. अन्वी अजूनही हातात ती चिठ्ठी धरून उभी होती. आर्यनला वाचायचं असेल तर उद्या रात्री 11 वाजता जुन्या हवेलीत एकटी ये. तिच्या हाताला घाम फुटला होता. अचानक खिडकीबाहेर पुन्हा हालचाल झाली. ती धावत खिडकीजवळ गेली, पण बाहेर फक्त वाऱ्याने हलणारी झाडे दिसत होती. तो मुखवटाधारी माणूस गायब झाला होता. त्याच वेळी आर्यन तिच्या घरी पोहोचला. त्याने संपूर्ण घराची पाहणी केली. दरवाजाला जबरदस्तीने उघडल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. म्हणजे अन्वी म्हणाली, कोणीतरी घराची चावी वापरून आत आलं. आर्यनच्या मनात संशय आणखी गडद झाला. म्हणजे आपल्या अगदी जवळचाच कुणी आहे. निरीक्षक देशमुखांनाही बोलवण्यात आलं. त्यांनी गिफ्ट बॉक्स तपासला. बॉक्सवर कोणतेही ठसे नव्हते. खूप हुशार आहेत हे लोक, ते म्हणाले. ते प्रत्येक पुरावा पुसून टाकतात. अन्वीने चिठ्ठी त्याच्याकडे दिली. देशमुख काही क्षण विचारात पडले. हे निमंत्रण नाही, हा सापळा आहे, आर्यन ठामपणे म्हणाला. अन्वी कुठेही एकटी जाणार नाही. पण अन्वी शांत होती. काही क्षणांनी ती म्हणाली, जर मी गेले नाही तर ते तुझ्यावर हल्ला करतील. मी त्याची काळजी घेईन, पण मी तुझ्यामुळे कोणाचाही जीव धोक्यात घालणार नाही. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार दिसत होता. दुसऱ्या दिवशी समर्थची प्रकृती थोडी सुधारली. त्याने आर्यनला पुन्हा जवळ बोलावलं. आर्यन, जुन्या हवेलीत जाण्यापूर्वी एक गोष्ट जाणून घे. काय ती? हवेली. समर्थचा आवाज मंद झाला. रणजित मल्होत्राची आहे. आर्यन दचकला. म्हणजे तो तिथे आहे? कदाचित तुला खात्री आहे? मी 5 वर्षापूर्वी तिथूनच पळून आलो होतो. आर्यन आणि अन्वी दोघेही स्तब्ध झाले. रात्री 11 वाजण्याच्या 10 मिनिट आधी जुनी हवेली. मोठं लोखंडी गेट, तुटलेल्या भिंती, वेलीच्या जाळ्यात हरवलेल्या खिडक्या, वाऱ्यांमुळे होणारा किरकिर आवाज, संपूर्ण परिसर भयानक
वाटत होतं. अन्वी ठरल्याप्रमाणे एकटी गेटमधून आत गेली, पण तिला माहिती नव्हतं आर्यन, निरीक्षक देशमुख आणि पोलिसांची टीम काही अंतरावरून तिच्यावर लक्ष ठेवून होती. हवेलीच्या मुख्य हॉलमध्ये ती पोहोचली. आत पूर्ण अंधार होता. फक्त मध्यभागी एक जुनी खुर्ची ठेवलेली होती. त्यावर एक टेप रेकॉर्ड होतं. अन्वीने प्ले बटन दाबलं. क्षणात आवाज घुमला. स्वागत आहे अन्वी. तो आवाज विक्रमचा नव्हता, रणजितचाही नव्हता. तो आवाज तिला खूप ओळखीचा वाटत होता. तू कोण आहेस? ती ओरडली. हॉलमध्ये हशा घुमला. योग्य वेळी सगळं कळेल. अचानक हवेलीचे सर्व दरवाजे जोरात बंद झाले. धाड! अन्वी घाबरली. तिने बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, पण दार उघडत नव्हतं. त्याच वेळी आर्यन आणि पोलीस आत धावले, पण मुख्य दरवाजा बाहेरूनच लॉक झाला होता. अन्वी आर्यननं जोरात दारावर प्रहार करून लागला. आत छतावरून हळूहळू धूर पसरू लागला. अन्वीला श्वास घेणं कठीण होऊ लागलं. ती मदतीसाठी ओरडू लागली. आर्यन! बाहेरून तिचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आर्यन वेड्यासारखा दार तोडण्याचा प्रयत्न करत होता. निरीक्षक देशमुखांनी पोलिसांना आदेश दिला, दार उडवा. तेवढ्यात हवेलीच्या वरच्या मजल्यावर एक खिडकी उघडली. काळ्या कोटात एक व्यक्ती उभी होती. त्याचा चेहरा अजूनही सावलीत लपलेला होता. तो शांतपणे खाली पाहत होता. म्हणाला, आर्यन, तुझी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तुझं प्रेम. त्याने हातातलं रिमोटचं बटन दाबलं. क्षणात हवेलीच्या आत भीषण स्फोटाचा आवाज घुमू लागला. धाड धाड धाड! आत अडकलेली अन्वी किंचाळली. आर्यन आणि त्या धुराच्या पडद्यामागे पहिल्यांदाच त्या रहस्यमय व्यक्तीच्या हातातील अंगठी दिसली. तीच अंगठी जी आर्यनच्या दिवंगत आजोबांच्या हातात असायची. आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो थरथरत म्हणाला, हे अशक्य आहे. हवेलीच्या आत एकामागून एक स्फोट होत होते. धाड धाड धाड! भिंतींना तडे जात होते. छतावरून दगड खाली पडत होते. धुरामुळे संपूर्ण हवेली काळोखात बुडाली होती. बाहेर उभा असलेला आर्यन वेड्यासारखा दारावर प्रहार करत होता. अन्वी आतून तिचा आवाज पुन्हा ऐकू आला. आर्यन म्हणाला, आर्यन, मला वाचव. तो आवाज ऐकताच आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. मी येतोय. काहीही झालं तरी तुला इथून बाहेर घेऊनच जाईन. निरीक्षक देशमुखांनी पोलिसांना आदेश दिला. मुख्य दरवाजा उडवा. एक शक्तिशाली स्फोट लावण्यात आलं. काही सेकंदांनी धडाम! मुख्य दरवाजा कोसळला. धुराचे मोठे लोट बाहेर आले. आर्यन एक क्षणही न थांबता हवेलीत धावत शिरला. आत सर्वत्र अंधार आणि धूर होता. त्याने मोबाईलची टॉर्च सुरू केली. अन्वी, तू कुठे आहेस? कोणतंच उत्तर नाही, फक्त भिंती कोसळण्याचा आवाज. अचानक त्याला एका खोलीतून हलकासा आवाज ऐकू आला. आर्यन! तो धावत त्या दिशेने गेला. अन्वी एका लोखंडी बीम खाली अडकली होती. तिच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. ती कसाबसा श्वास घेत होती. आर्यनने बीम उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप जड होती. नाही, तो पुन्हा पूर्ण ताकदीने प्रयत्न करू लागला. शेवटी बीम थोडी हलली. तेवढ्यात निरीक्षक देशमुखही आणि 2 पोलीस आत आले.
सर्वांनी मिळून बीम बाजूला केली. आर्यनने अन्वीला बाहेर काढलं. तिने डोळे उघडले. तू आलास? आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. मी तुला काही होऊ देणार नाही. दोघे बाहेर पडणार इतक्यात वरच्या मजल्यावरून गोळीबार सुरू झाला. धाड! एक गोळी आर्यनच्या अगदी जवळच्या भिंतीवर आदळली. देशमुख ओरडले. सगळे खाली वाका. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्या गोंधळात काळ्या कोटातील ती रहस्यमय व्यक्ती मागच्या गुप्त जिन्याकडे पळू लागली. आर्यन त्याच्या मागे धावला. हवेलीच्या मागच्या बाजूला एक जुना भुयारी मार्ग होता. तो पूर्ण अंधारात बुडाला होता. रहस्यमय व्यक्ती तिथून पळत होती. आर्यन तिच्या मागे अगदी जवळ पोचला. त्याने तिचा हात पकडला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. अचानक त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा मुखवटा खाली पडला. आर्यन काही क्षण स्तब्ध झाला. काका! समोर विनायक काका उभे होते. आर्यनच्या डोळ्यात अविश्वास दाटला. हे तुम्ही? विनायकच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा उमटली. मला माफ कर आर्यन. का? मी हे सगळं पैशासाठी सुरू केलं नव्हतं. मग माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी. तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज घुमला. दोघांनी मागे वळून पाहिलं. काळ्या सूटमध्ये एक उंच व्यक्ती हळूहळू पुढे येत होती. विक्रम त्याच्या मागे नम्रपणे उभा होता. तोच रणजित मल्होत्रा. तो हसत म्हणाला, शेवटी भेट झाली. आर्यन रागाने म्हणाला, तू जिवंत आहेस? रणजित शांतपणे म्हणाला, जगाला मी मेलोय असं वाटणं हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. अन्वी आणि देशमुखही तिथे पोहोचले. देशमुखांनी रणजितवर बंदूक रोखली. खेळ संपला. रणजित हसला. खेळ आता सुरू झाला आहे. त्याने खिशातून एक छोटंसं रिमोट बाहेर काढलं. या हवेलीखाली 50 किलो स्फोटकं लावली आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. जर मी हे बटन दाबलं, तो हसत म्हणाला, तर आपण सगळे इथेच संपणार. आर्यन एक पाऊल पुढे गेला. रणजित, हा शेवट नाही. रणजितच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा कपटी हास्य उमटलं. मग मला थांबून दाखव. त्याच क्षणी त्याचं बोट रिमोटच्या बटनावर गेलं आणि हवेलीच्या भिंती पुन्हा थरथरू लागल्या. रणजित मल्होत्राच्या हातात रिमोट होता. संपूर्ण हवेली मृत्यूसारख्या शांततेत उभी होती. आर्यन, अन्वी, निरीक्षक देशमुख, विनायक काका आणि विक्रम सर्वांच्या नजरा त्या रिमोटवर खिळल्या होत्या. रणजित हलकेच हसला. आर्यन, आज तू जिंकशील असं तुला वाटतं? आर्यन निर्धाराने म्हणाला, आज नाही तर कधीच नाही. रणजितने रिमोटवरील लाल बटन दाबलं. बीप बीप बीप. संपूर्ण हवेलीमध्ये अलाराम वाजू लागला. भिंतीमध्ये बसवलेले टायमर सुरू झाले. स्क्रीनवर वेळ दिसत होती. 9:59, 9:58. फक्त 10 मिनिटं उरली होती. अन्वी घाबरली. आर्यन, आता काय? आर्यनने शांतपणे तिचा हात धरला. घाबरू नकोस. निरीक्षक देशमुखांनी लगेच बॉम्ब स्क्वॉडला संपर्क केला, पण उत्तर स्पष्ट होतं. 10 मिनिटात तिथे पोहोचणं अशक्य आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात विनायक काका पुढे आले.
त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आर्यन, हो काका, मी आयुष्यभर चुका केल्या, पण अजून त्यांनी रणजितकडे पाहिलं. आज मी त्या सुधारतो. विनायक अचानक रणजितवर झेपावले. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. रिमोट जमिनीवर पडला. आर्यन धावत गेला, पण रणजितने त्याला जोरदार ढकललं. विक्रम काही क्षण शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर संघर्ष दिसत होता. रिया त्याच्याकडे धावत आली. दादा, अजूनही वेळ गेली नाही. विक्रमने बहिणीकडे पाहिलं. रिया, हो, मी चुकीचा होतो, रिया रडत म्हणाली. मग योग्य निर्णय घे. विक्रमने खोल श्वास घेतला. तो रणजित समोर उभा राहिला. सर, हा खेळ इथेच संपला. रणजित संतापला. तू माझ्या विरुद्ध? हो. क्षणाचाही विलंब न करता विक्रमने रणजितच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. याच क्षणी आर्यनने जमिनीवर पडलेला रिमोट उचलला. टायमर 3:42. निरीक्षक देशमुख ओरडले. रिमोट बंद कर. आर्यनने सर्व बटणं दाबून पाहिली. काहीच होत नव्हतं. समर्थने दिलेला हार्ड डिस्कमध्ये असलेली एक गोष्ट त्याला अचानक आठवली. त्यात हवेलीचा नकाशा होता. मुख्य कंट्रोल रूम. तो स्वतःशीच म्हणाला. आर्यन आणि अन्वी धावत भुयारी मार्गाने खाली गेले. नकाशानुसार तेथे एक कंट्रोल पॅनल होतं. टायमर 1:47. अन्वीने वायरकडे पाहिलं. लाल, निळी, पिवळी. ती गोंधळली. कुठली कापायची? आर्यनला समर्थचे शब्द आठवले. सर्वात स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवू नकोस. त्याने नीट पाहिलं. लाल वायर नकली होती. त्याने पिवळी वायर कापली. क्षणभर पूर्ण शांतता आणि मग बीप बंद झाला. टायमर थांबला. फक्त 21 सेकंद बाकी असताना संपूर्ण स्फोटक यंत्रणा निष्क्रिय झाली. वर रणजित पळण्याचा प्रयत्न करत होता, पण विक्रमने त्याला पकडलं. निरीक्षक देशमुखांनी त्याला बेड्या ठोकल्या. रणजित मोठ्याने हसू लागला. तुम्हाला वाटतं एक रणजित पकडला म्हणजे सगळं संपलं? देशमुख शांतपणे म्हणाला. सत्य कितीही लपवलंस ते एक दिवस समोर येतच. काही दिवसांनी आर्यनचे वडील पूर्णपणे बरे झाले. समर्थही हॉस्पिटलमधून घरी परतला. विक्रमने न्यायालयात सर्व गुन्ह्याची कबुली दिली. रियानेही पोलिसांना संपूर्ण कटाची माहिती दिली. विनायक काकांनी आर्यनची माफी मागितली. आर्यनने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. चूक मोठी होती, पण पश्चाताप खरा आहे. 3 महिन्यानंतर त्याच तलावाच्या काठी, जिथे आर्यन आणि अन्वीचं प्रेम फुललं होतं, आर्यन एका गुडघ्यावर बसला. त्याने अंगठी पुढे धरली. अन्वी, खूप वादळ आली. खूप लोकांनी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी आपलं प्रेम जिंकलं. आयुष्यभर माझी साथ देशील? अन्वीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती हसत म्हणाली, हो. आयुष्यभर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आकाशात हलका पाऊस सुरू झाला. जणू निसर्गही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार झाला होता. काही महिन्यांनी दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. समर्थ, रिया, आर्यनचे आई वडील, अन्वीचं कुटुंब सगळे उपस्थित होते. प्रेमाने अखेर प्रत्येक संकटावर विजय मिळवला.
पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.